जळगाव ते जामनेर तालुक्यातील गोद्री या गावात 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीला घरगुती वादातून लाकडी दांड्याने मारहाण करत पतीने खून केल्याची घटना घडली आहे। महिलेचे नातेवाईक गोद्री येथे पोहोचले त्यावेळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला। विशाल चव्हाण नावाच्या पतीसह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। काजल वय 18 राहणार गोद्री तालुका जामनेर असे मृत पत्नीचे नाव आहे। काजल हिचे मुजळी फाटा तालुका धरणगाव येथे तिचे माहेर आहे। यंदा 28 एप्रिल रोजी तिचा विवाह विशाल याच्याशी झाला होता। रविवारी रात्री पती पत्नीत घरगुती वाद झाला। हा वाद विकोपाला जाऊन विशालने काजलच्या तोंडावर व नाकावर लाकडी दांड्याने मारहाण केली। यातच तिचा मृत्यू झाला। काजलच्या वडिलांना कुणीतरी फोन करून या घटनेची माहिती दिली। ते सोमवारी सकाळी जामनेरात पोहोचले त्यावेळी ही खुनाची घटना उघडकीला आली। याबाबत पती, सासू, सासरे अशा 3 जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतला आहे। फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोद्री या गावी एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासू सासरे यांनी कौटुंबिक कारणावरून काल रात्री तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे। सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि फत्तेपूर पोलीस त्याचा तपास करत आहेत।